आता शोधा म्हणजे सापडेल हा आपण खेळ खेळणार आहोत। उलटपालट अक्षर आहेत आणि तो जो पदार्थ आहे किंवा वस्तू आहे तिथे गेल्यानंतर दुसरा क्लू मिळेल। इथे विचारलं तर चालतं का? सगळे कोणी मदत करू शकता, कोणीही, फक्त मोठ्याने वाचा हा, आणि मग जे मदत करतील त्यांनी पैसे वाटून घ्या। बरोबर ना? हे घ्या वहिनी, मोठ्याने वाचा। ल्याकी टिपा मोठ्याने वाचा। टिकल्यांचं पाकिट। मोठ्याने वाचायचं। त्र ई धुयला, त्र ई धुयला, त्र ई धुयला, धुला यंत्र। निषेधाग शेंगदाणा। निग कंगवा, कंगवाफणी नाही, कंगवाफणी कंगवाफणी। स्वतःच कन्फ्युजन झालेलं आहे बहिणींचं। नाही नाही, चेहरा, भिंतीवरील घड्याळ, भिंतीवरील घड्याळ। घड्याळ पडायचं। वहिनी कसं वाटलं तुम्हाला खेळ खेळताना? मजा आली, मजा आली। आजपर्यंत तुम्ही होम मिनिस्टर जितके एपिसोड पाहिलेले आहेत त्या सगळ्या एपिसोड मधून सगळ्यात आवडणारा खेळ कुठला आहे तुमचा? आवडणारा? हा, मला गाण्याच्या भेंड्या खूप आवडायच्या। त्याच्या व्यतिरिक्त? हा, त्या व्यतिरिक्त हेच म्हणजे मध्ये मध्ये म्हणींचं पण होतं ना, मधी गॅप मध्ये, ते पण छान होतं। हा, तेही छान छान होतं। बघू आम्ही पुन्हा एकदा आम्ही विचार करतोय नवीन नवीन कुठल्या गोष्टी करता येतील, तुम्ही आम्हाला सांगा। हो नक्की। पण आता हे एका मिनिटाच्या आत तुम्ही मिळवलं त्याबद्दल वहिनी बरं का, गंमत बघा, हळूहळू पैसे कमी होतात माझे। 1 2 3 4 आणि 5 हे 500 रुपये बोनस तुम्हाला मिळेल। थँक्यू। म्हणजे वहिनींनी एकूण पहिल्या फेरीमध्ये 300 रुपये आणि आताच्या फेरीमध्ये 1500, एकूण 1800 रुपये जिंकलेले आहेत, शिवाय 1 ग्रामचा सोन्याचा दागिना। आता बघूया वीर वहिनी 1500 रुपये जिंकताय, किती क्लू ओळखताय? आता शोधा म्हणजे सापडेल 5 क्लू, एका मिनिटाचा अवधी आणि 1000 रुपये तुमचे होतील त्या पाकिटातले, शिवाय तुम्हाला 500 रुपये बोनस पण देईल। हे घ्या, वेळ सुरू झालेली आहे। त्यांना काही कळलंच नाही। वर्तमानपत्राच्या इकडे काही चिठ्ठी असेल बघा, चिठ्ठी नाही का? तुम्ही आली का वहिनी? पोळपाट लाटणं, पोळपाट लाटण्याच्या इकडे तिसरी चिठ्ठी मिळाली बरं का? हळदीचा डबा। जरा थांबा, तुम्ही काय मध्ये मध्ये बोलताय? सफरचंद, का तुम्ही काय मध्ये मध्ये बोलायला लागले? त्यांना आम्ही एक्सप्लेन केले, ही वस्तू घेऊन या, सफरचंद घेऊन या, सफरचंद वर्तमान घेऊन या। हा, कोण हे भाऊजी होय? असे भाऊजी, एक भाऊजी पैसे द्या, एक भाऊजी डुबवतात, सगळा कारभारात डुबवतात। तुमचं लगीन झालं तुमच्या बायकोला सांगा काय हो, आहे का? वहिनी 5ही वस्तू तुम्ही बरोबर ओळखल्या, कुणाची फार मदत न घेता, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। आणि हे 1000 रुपये तर तुम्हाला मिळालेच आहेत, त्याबरोबर 100 200 300 400 आणि 500 आणखी रुपये तुम्हाला मिळालेले आहेत। तर आता मानाची पैठणी कोणाला मिळणार? कुलकर्णी वहिनी की वीर वहिनी? पाहूया चला। तर कुलकर्णी वहिनी आणि वीर वहिनी माझ्या बरोबर उभ्या आहेत आणि पैठणीसाठीचा खेळ, तो खेळ असा आहे की आम्ही ठोकळ्यांचा एक ठोकळा तयार केलेला आहे, म्हणजे 2 ठोकळ्यांचा एक ठोकळा तयार केलेला आहे। त्या 2 ठोकळ्यांच्या मधून वहिनींनी काय करायचं, तर हे सायकलचं जे चाक आहे, हे चाक इथून वहिनींनी रेषेच्या अलीकडून पलीकडे पर्यंत टाकायचे, पण ते पलीकडे टाकताना त्या 2 ठोकळ्यांच्या बरोबर मधनं ते गेलं पाहिजे। हा, 5 संध्या आहेत, 5 संध्या, 5 संधींपैकी जास्तीत जास्त वेळेला ज्या वहिनींचं चाक त्याच्यातून जाईल त्या वहिनी आजच्या विजेत्या ठरणार आहेत। 2 ठोकळे कुठले?
कुठलेही दोन नाही, तुमचे हे दोन, तुमचे हे दोन. ठीक आहे, तुमची वेळ सुरू होते आता. धडकलं, जरा जोर पाहिजे वहिनी, जोर पाहिजे, जोर पाहिजे, जोर पाहिजे. ठोकळे लावा. वहिनी चला, ठीक आहे, चला चला चला. वहिनी झालंय, संपली वेळ, संपली. 5 संध्या होत्या दोन्ही वहिनींना, त्यापैकी एकदाही चाक त्या 2 ठोकल्यांच्या मधून गेलं नाही. त्यामुळे आज वीर वहिनी आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठीतर्फे ही भेटवस्तू. आणि 5 संध्यांपैकी बरोबर एकदा ठोकळा न पाडता या वहिनीचं चाक 2 ठोकळ्यांच्या मधून गेलेलं आहे. त्या वहिनी म्हणजेच कुलकर्णी वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. त्यांना रूपसंगम तर्फे ही भरजरी पैठणी. तर आजचा एपिसोड इथे संपलेला आहे. पुढचा एपिसोड सुद्धा पुण्यातलाच असेल, पण पुण्यातली वेगळी कुटुंब. आता हडपसर होतं, माहित नाही पुढचा एपिसोड कुठे असेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या एकमेकांची. फार बडबड करत नाही, पण मज्जा करा, प्रेम करा.